बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री गणेश आटकळे लिखित कथा जीवापाड. कंटाळून आलेले सूर्यवंशी साहेब आज घरी पोहोचले. घरी येताच त्याने हातातली काठी, डोक्यावरची टोपी कोपऱ्यात फेकून दिली. कसेबसे बूट काढून पायातल्या मोज्यांसह आणि पोलिसाच्या वर्दीसह बेडवर पडले. बाजूला झोपी गेलेल्या बायकोचा आळसावलेला आवाज कानी पडला. आलात? जेवणाचं ताट वाढून ठेवलं आहे, जेवून घ्या. आज साहेबांचा जेवणाचा कसलाच मूड नव्हता. रात्रीचे 2:30 वाजले होते. यावेळेला जेवण तरी कसं पचणार? आज एका खुनाचा तपास करून नुकतेच एका आरोपीला पकडून तुरुंगात डांबले होते. सूर्यवंशी साहेबांची पोलिसातली कारकीर्द विलक्षण होती. आजवरच्या त्यांच्या कामगिरीवर कोणताही डाग नव्हता. असे कित्येक आरोपींना त्यांनी खडी फोडायला आणि आटा दळायला भाग पाडले होते. अशा कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांना नेहमीच बढत्यावर बढत्या मिळत असत. त्यांच्याकडून इतर पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीच प्रेरणा मिळत असे. या स्टेशनला त्यांचा खूप दरारा होता. कोणतेही बेकायदेशीर काम ते खपवून घेत नसत. साहेबांचं लग्न होऊन 8-9 वर्ष झाली होती, परंतु अजून घरात पाळणा हल्ला नव्हता. सकाळी साहेब झोपेतून उठताच बायकोची नेहमीची किटकिट सुरू झाली. आज सुट्टी काढा. लोणावळ्याला एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्याच्याकडे तपासणी करून येऊयात. गॅसवर चहाचं पातेलं ठेवत मिसेस सूर्यवंशी म्हणाल्या, हो, उद्या जाऊयात. आज जरा काम आहे मला. आजवर एवढ्या तपासण्या केल्या आहेत, आधी परवाच्या डॉक्टरचा रिपोर्ट तरी आणायला जाऊयात ना. हातातल्या ब्रशवर पेस्ट लावत सूर्यवंशी उत्तरले. काही वेळातच आंघोळ वगैरे उरकून अंगावर वर्दी चढवली. रात्री पकडल्या आरोपीकडून आज बरीच चौकशी करून पुढचा तपास करायचा होता. याचाच विचार त्यांच्या मनात घोळत होता. टेबलवर ठेवला जेवणाचा डबा घेऊन ते थेट बाहेर निघाले आणि आरोपीचाच विचार करत डबा डिकीमध्ये ठेवत बुलेटला किक मारली. बुलेट आवाज करत एरवड्याच्या दिशेने निघू लागली. मिसेस सूर्यवंशी पाठमोऱ्या झालेल्या साहेबांकडे बघत दारातच उभ्या होत्या, आपल्या वाट्याला आलेल्या डोंगरा एवढ्या दुःखाचा विचार करत. पोलिसाची बायको होणं सुद्धा धाडसाचं काम असतं. तेच मी आज करत आहे. नशिबात कधी काय होईल आणि चुडा फुटेल, काही सांगता येत नाही. पोलिसाच्या पराक्रमाचं वादळ तारुण्यात असंच भिरभिरत असतं. पोलीस जेव्हा निवृत्त होतो तेव्हाच ते शमणार असतं. आज माझ्या वाट्याला हे एकच दुःख नाहीये, तर मी जणू दुःखाचा डोंगरच चढते. कित्येक वर्षापासून माझ्या बाईपणाला आईपणाची आस आहे. तीच आस पदरात धरून ओढते मी संसाराचा गाडा. माझा गर्भ कधी भरेल आणि बाळ जन्मताच त्याच्या पहिल्या श्वासाबरोबर जन्म घ्यावा माझ्यातल्या एका आईने. जीव मुठीत धरून सोशीन मी त्या कळा मातृत्वाच्या. आणि फक्त बाळच व्हावं अवघं विश्व माझं. त्याच्या रडण्याने माझा जीव घाबरावावा, त्याच्या हसण्याने चेहरा माझा हसरा व्हावा. बोबड्या बोलाचे शब्द कानी पडावेत आणि त्यांना रांगत धडपडत माझ्याकडे यावं आणि धन्य करावी कूस माझी. आणि त्याला झोपवाया मी अंगाई गावी कृष्णाच्या यशोदेसारखी. अचानक मिसेस सूर्यवंशींना दूध करपल्याचा वास आला आणि त्या भानावर आल्या. सूर्यवंशी कुटुंबाचे असे दिवसामागून दिवस जात होते. काही दिवसांनी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटामधला एक फरार असलेला हैदर अहमद नावाचा अतिरेकी पकडण्याची जबाबदारी सूर्यवंशी साहेबांकडे आली. त्यांचा कामाचा ताण आणखी वाढत गेला. ते रात्रंदिवस आपली फौज घेऊन संशयित इलाका पिंजून काढत होते. ऑर्डरप्रमाणे अधीमधी मुंबई पोलिसी पुण्यात मदतीला येत असत. आधीमध्ये सूर्यवंशी साहेबांनाही मुंबईला जावं लागत असे.
एके दिवशी मुंबई पोलिसांच्या मदतीने अथक प्रयत्नाने सापळा रचून मोठ्या चलाखीने ते हैदरला पकडतात. त्यांच्या कार्याचा सर्वत्र डंका वाजतो. काही दिवसातच ऑफिसमधला फोन आणतो. बातमी असते थेट दिल्लीहून सूर्यवंशी साहेबांना पुरस्कार मिळण्याची, राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार मिळण्याची. शौर्य पुरस्कार भारतीय सैन्य दलाबरोबर आता धाडसी कार्य करणाऱ्या पोलिसांना दिला जात असे आणि तो खूप कमी कर्मचाऱ्यांना मिळतो. साहेबांच्या विलक्षण कामगिरीची दखल दिल्लीनेही घेतली होती. त्यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने मोठ्या चलाकीने हैदर अहमद नावाच्या अतिरेक्यालाही पकडलं होतं. त्यासाठीच हा पुरस्कार मिळणार होता. हैदर अहमद बऱ्याच बॉम्बस्फोट हल्ल्याचा मुख्य सूत्रधार समजला जात होता. भारतासह अनेक देशांमध्ये त्याने अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले होते. अनेक दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख धागे दोरे त्याच्याकडून मिळण्याची खात्री होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच ATS सारख्या संस्था त्याचा शोध घेत होत्या. असं आणखी एक कठीण आणि महत्त्वाचं काम साहेबांनी करून दाखवलं होतं. हैदरकडून बराच सुगावा लागणार होता. पुढील बॉम्बस्फोटांची माहिती मिळणार होती. हीच माहिती काढणे साहेबांसाठी आता पुढची जबाबदारी होती. दुसऱ्या बाजूला लोकांतून, मीडियातून साहेबांवर कौतुकाचा वर्षाव चालूच होता. आज नेहमीपेक्षा रघु कामावरून लवकर आला. सध्या तो करकंबच्या पाटलाच्या मळ्यात मजुरीने काम करत होता. बायको गेल्यापासून त्याचा चेहरा सतत दुःखी असायचा. काही महिन्यापूर्वी रघुची पत्नी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला आणि रघुला सोडून गेली होती. तिला कॅन्सरने ग्रासले होते. तिच्या दवाखान्याला खूप खर्च झाला. रघुला कर्ज झालं, पण काही उपयोग झाला नाही. तिच्या जाण्याने रघु एकटा पडला होता. सकाळचा स्वयंपाक, भांडी धुणं, घरातली इतर कामं रघुलाच करावी लागत असत. काम आटोपून तो आपल्या 4 वर्षाच्या मुलाला आपल्याबरोबर कामावर घेऊन जायचा. मुलाला झाडाच्या सावलीखाली खेळायला सोडून तो काम करत असे. तो गावातल्या लोकांच्या शेतात मजुरीने काम करत असे. आजही मुलाने आईची आठवण काढली की दोघांचाही ऊर दाटून येतो, डोळे भरून येतात. आज कामावर जाताना पुन्हा रघुला मुलाने बोबड्या आवाजात एक प्रश्न विचारलाच. बाबा, मी शाळेत कधी जाणार? होय होय बाळ, तू पण शाळेत जाणार? रघुने केवळ समजूत घालण्यासाठी उत्तर दिलं. कधी जाणार? मुलाने पुन्हा विचारलं. चल, लवकर ऊन पडायच्या आत चल, आपल्याला कामावर पोचलं पाहिजे. मुलाच्या प्रश्नाला उत्तर देणं रघुनं टाळलं. अशा प्रकारे रघु नेहमीच त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असत. मुलाला आईच्या आठवणीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असे. आपली आई देवाघरी गेली म्हणजे नेमकं कुठं गेली आहे, देवाचं घर कुठं आहे? मुलगा याचा सारखा विचार करत, प्रश्न विचारत रघुने दिलेल्या उत्तरात मुलापुढे आणखी पुढचे प्रश्न उभे राहत असत. त्यातच बाळाचा कंठ दाटून यायचा. त्याची भिरभिरणारी नजर आईची कुस शोधत राहायची. शोधत राहायची मायेचा पदर, शोधत राहायची केसांवरून फिरणारा प्रेमळ हात, शोधत राहायची आईच्या मायेची सावली. नाही दिसली आई की करून द्यायचा तो अश्रूंना मोकळी वाट. रघु पुढे आता काही दिवसातच मुलाच्या शाळेची चिंता वाढणार होती. कामावर पोहोचताच रकमाने रघुला विचारलं. आज लई चित्तागती दिसतायसा? रकमा ही रघुसारखीच शेतात मजुरीने येत असे. हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर रुपया एवढं कुंकू, कासुटा घातलेली एक खंबीर स्त्री. काय नाही, पोराला आता शाळेत टाकलं पाहिजे. त्याला शिकवायची लई इच्छा आहे माझ्या मनात. त्यो बी आता शाळा करून राहिलाय ना. मग टाका की शाळेत? रकमा जरा मोठ्या आवाजात बोलली. तसं नाही, गावातली शाळा कधी भरत पण नाही, आणि जर भरली तर कधी मास्तर नसतोय. नाहीतर शाळेत पोरं नसत्यात. निम्म्या गावातली पोरं तालुक्याला शाळेला जातात, ते बी एसटीनं. मग महिन्याला एसटीचं पैक भरायचं, शाळेचं पैक भरायचं,
परत पाट्या पुस्तके ह्याचा बी खर्च आलाच की ग रखमा. आणि एवढ्या मजुरीत काय होणार आहे. आजकाल चांगली शाळा शिकवायची म्हटल्यावर काय थोडा पैका लागतो होई. बक्कळ पैका खर्च करतात लोक शिक्षणावर. नवीन काहीतरी कामधंदा बघितला पाहिजे. तेव्हाच मी याला तालुक्याच्या शाळेत टाकणार. होय बाबा. रघु, तुझी बायको गेल्यापासून लय अवघड झालंय तुम्हा बाप लेकांचं. लय खर्च केला बघ तू बायकोच्या दवाखान्याला. त्या कर्जात आधी रिकामा हो रे बाबा. तुला किती जणांनी सांगितलं दुसरं लगीन कर, दुसरं लगीन कर म्हणून, पण नाही, आपलंच खरं करतोस तू. घरी पैका येणं वाढेल, त्याला बी आईची माया मिळेल. रखमाने हात हलवत रघुला आपला नेहमीचा सल्ला दिला आणि बांधावर पडलेल्या शेतीच्या अवजारांमध्ये तिचं खुरपं शोधू लागली. तुला खरं सांगू का रखमा, मला तर सावत्र आईवर विश्वासच नाही उरलाय बघ. ती कधी रामाची कैकई असू शकते तर कधी कृष्णाची यशोदा पण. हा प्रश्न मला नेहमीच गोंधळात टाकणार आहे बघ. फक्त आता पोराच्या साळ्याचा तेवढा सवाल हाय. अभयाकडे नजर फिरवत तो बारीक स्वरात म्हणाला, असं कर की रे बाबा, तू पुण्या मुंबईला का नाही जात. तिकडच जा आणि तिकडच कामधंदा बी बघ की, आणि पोराला बी तिकडं शाळेत टाक. पोराच्या चांगल्या शिक्षणाची पण सोय होईल आणि 4 पैका आगाऊ पण मिळतील. माझा भाव हाय पुण्याला कामाला एका कंपनीत, त्याला फोन करून बघू काय. रघुचा चेहरा थोडा खुलून आला. होय होय, अगं मग कर की. तिच्या तोंडून क्षणात शब्द बाहेर पडले. मी फोन करून बघते आधी त्याला. रखमा उत्तरली आणि दोघे कामाला लागले. आता हळूहळू इतर मजूर कामावर यायला सुरुवात झाली होती. दुसरा दिवस उजाडला. आज रघु कामावर कालच्यापेक्षाही जरा लवकर आला होता. नेहमीप्रमाणे मुलाला झाडाखाली झोपवलं आणि खोऱ्या पाटी घेऊन त्याने माती ओढायला सुरुवात केली. एकामागून एक बाकीचे मजूर येत होते. त्याला बांधाहून रखमा येताना दिसली. रखमाजवळ पोहोचताच रघुने आशेने प्रश्न केला, तुझ्या भावाला फोन केला होतास काय गे. होय, लेबर की काय म्हणतात ना, त्याच्यात 3-4 जागा आहेत म्हण. तिथं त्याच्या कंपनीत त्यांना कामासाठी अशा लेबर लोकांची सारखी गरज पडती म्हण. तिनं आपल्या दुपारच्या जेवणाचं गाठोडं ठेवत उत्तर दिलं. पण त्यांना सांगितलं का की माझं शिक्षण काय झालं नाही ते. होय, सांगितलंय. मग तो काय म्हणाला. काय नाही, शिक्षण नसलं तरी बी चालेल म्हणाला. मग कधी यायला लावलंय. रघुचे एका मागून एक प्रश्न चालूच. पुढच्या आठवड्यात ये म्हणालाय. त्याचा फोन नंबर देते मी तुला. म्हणत तिने कमरेला बांधलेली एक चिठ्ठी काढली. चिठ्ठी खूपच चुरगळलेली होती. तिने ती सरळ करत रघुला दिली. हे सगळं ऐकताच रघु आता थोडा कावरा बावरा झाला. आपण कधी शाळेत गेलेलो नाही आणि आपण शहरात जाणार, तिथं नोकरी करणार. कसली नोकरी असेल, काम कशा प्रकारचं असेल. शहरातली वाहनं, माणसं या साऱ्या विचारांनी त्याच्या मनात गर्दी केली. या क्षणापासूनच त्याची पुण्याला जायची तयारी चालू झाली. तरीही पुण्याला जाणं योग्य ठरेल की इथं जसं चाललंय तसंच चालू ठेवावं, हा प्रश्न 1-2दा त्याच्या मनात उसळी मारून निवळून गेला. कसली नोकरी असेल, पगार किती मिळेल, कसली कंपनी असेल, पुण्यात राहायची सोय कशी करावी, त्यासाठी तिथं घर भाडं किती असेल, शहरात राहणं आपल्याला परवडेल का, अशा अनेक प्रश्नांनी उपप्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातलं होतं. दुपारचा 1 वाजला असेल. जेवायला सगळे मजूर झाडाखाली, कोण बांधावर तर कोण विहिरीवर आपापली शिदोरी घेऊन जात होतं. ज्या झाडाखाली त्याचा मुलगा झोपला होता त्या झाडाखाली रघु जेवायला गेला. बाजूला पाणी सुरू असल्या पाईपलाईनला त्याने हात पाय धुतले. मुलालाही जेवायला उठवलं. रखमाही त्याच्या झाडाखाली आली.
शिदोरीचं गाठोडं सोडत त्यानं रखमाला मनातली शंका विचारली. खरं इथं राहणं परवडल का पुण्याला परवडल? मी अजून गोंधळातच आहे बघ रखमा. मोठमोठ्याल्या शहरामध्ये लई महागाई बघ. पोराकडं बघितलं की वाटतंय त्याच्यासाठीच तर सगळं आहे. माझं काम आणि पोराकडे लक्ष देणं आणि त्याच्या शाळेचं समज बघणं हे सारं मला जमल का तिथं? रखमा ही भाकरीचा पहिला घास मोडत म्हणाली. म्हणूनच सांगते ना, दुसरं लगीन कर म्हणून. तरी बी जा तू बिंदास्त. घाबरतोस कशा पायी? माझा दादा आहे तिथं, तो बघल की समज. स्वतःच्या पोरासाठी करायचं नाही तर मग कुणासाठी करणार आहेस? दोघ जण गप्पा मारीत जेवण करीत होते आणि रघुने आता एकदाच पुण्याला जायचं ठरवलं. जेवण झालं की रखमा आणि रघुने जरा विसावा घेतला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. काही दिवस असेच गेले. एका आठवड्याने रघुने रखमाच्या भावाला फोन केला. पुण्याला जाण्याचं निश्चित झालं. सकाळचे 7:30 वाजले असतील. रघुने आपली पिशवी भरली, भिंतीवरचा बायकोचा फोटो काढून हातात घेतला. क्षणभर फोटोकडे बघत काळजाला लावला आणि आपल्या पिशवीत ठेवला. दुपारच्या शिदोरीचे गाठोडं पिशवीत घातलं. मुलाला नवीन कपडे घातले. दोघं दगड मातीच्या घराबाहेर पडले. घराचा दरवाजा लावून त्यानं घराला कुलूप लावलं. एका हाताने पिशवी उचलली, दुसऱ्या हाताने मुलाचा हात पकडला. 4 पावलं पुढे गेल्यानंतर त्यानं घराकडे वळून बघितलं. त्याला वाटलं घराच्या भिंतींनी, अंगणातल्या तुळशीने, कोपऱ्यातल्या चुलीने अंगणात जणू काहूर मांडला होता. त्याला अडवण्यासाठी त्या जणू साथ देत होत्या. आठवण करून देत होत्या त्याला त्याच्या बायकोची. बायकोच्या आठवणी याच भीतीच्या आत कोंडून राहतील्याची रुखरुख त्याच्या मनात होती. गावाची माती सोडून जातानाची हळहळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. दररोज कामावर जाताना डबा देऊन हात वर करून निरोप देणारी बायको त्याला घरापुढे दिसत होती. त्याला पावलं जड वाटत होती. डोळ्यात पाणी तरळलं होतं. आपला जन्माचा गाव सोडून तो एका नवीन गावात स्थायिक होण्यासाठी जात होता. कशासाठी? आपल्या पोराला चांगलं शिक्षण द्यायचं या ध्येयानं त्याला झपाटलं होतं. त्यानं पोराच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो स्वतःलाच पुटपुटला. बाळा, तुला मी लय शाळा शिकवीन, मोठा साहेब करीन. त्याच्या लेकरावर तो जीवापाड माया करीत होता. तालुक्याला जाऊन तिथं पुण्याची बस पकडायची होती. खाजगी वाहनाने तो तालुक्याला पोहोचला. पोहोचताच त्यानं गर्दीतून धडपड करीत बसमध्ये मुलासाठी आणि स्वतःसाठी जागा पकडली. पुण्याची तिकीटं काढली. गाडी पुण्याच्या रस्त्याने निघाली. गाडी पुणे जवळ करीत होती. असंख्य प्रश्नांची चिंता त्याच्या चेहऱ्यावर होती. नंतर दोघांनाही कधी डुलकी लागली याचं त्यांना भानच राहिलं नाही. एसटी स्वारगेटला येऊन थांबली. रघु आणि त्याचा मुलगा एसटीतून खाली उतरले. त्याने पहिल्यांदा शहरातल्या एवढ्या गाड्या, गर्दी पाहिली असेल. मुलानेही पहिल्यांदाच एवढ्या बस पाहिल्या होत्या. बाबा, किती बस आहेत ना? बसकडे बोट दाखवत मुलगा बोबड्या आवाजात म्हणाला. होय होय, आहेत बाळा. म्हणत रघु जवळच असल्या एसटीडी बूथकडे वळला आणि त्यानं तिथून फोन लावून घेतला. मी रघुनाथ डोंगरे बोलतोय, करकमहून आलोय. रखमानं तुमचा फोन नंबर दिला होता. रखमा तुमची बहीण. हो हो, बोलणं झालं आहे आमचं. तुम्ही रामवाडीची बस पकडून या, पत्ता घ्या. पलीकडून आवाज आला. एसटीडी वाल्याकडून त्याने पत्ता लिहून घेतला. कुठं आला म्हणायचा हा पत्ता? आपली पिशवी सांभाळतच त्याने 2 रुपये बाहेर काढून समोरच्या व्यक्तीला दिले आणि तो रामवाडीची बस बघू लागला. शहरात आल्यानंतरचा गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याला सगळं नवीन होतं. रखमाचा भाऊ रामचंद्र पुण्याला एका कंपनीत ऑपरेटरची नोकरी करीत होता. रघु सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. रामचंद्रने रघुची राहण्याची आधीच सोय करून ठेवली होती.
रामचंद्र ज्या सोसायटीत राहत होता त्याने त्याच्या मागच्या बाजूला एका चाळीत एक रूम बुक करून ठेवली होती आणि चाळीच्या बाजूला अजून एका मोठ्या सोसायटीचं बांधकाम चालू होतं. रामचंद्रच्या घरी चहा पाणी झालं. तिघेजण आटोपून रूम पाहायला निघाले. रूमकडे निघताना, काम कसं काय बरं असेल माझं?" रघुने स्वतःहूनच विचारलं. "माझ्या मित्राची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यात तुम्हाला काही लोकांच्या हाताखाली प्लंबर म्हणून काम करावं लागेल." रामचंद्र उत्तरला. कन्स्ट्रक्शन, प्लंबर हे शब्द त्याला समजायला जरा जडच गेले. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आता आपल्याला खूप मोठी नोकरी लागली की काय या विचारात त्याने पुढचा प्रश्न विचारला. म्हणजे हो काय?" "काही नाही हो, तुम्हाला पाईपलाईनचं काम करावं लागणार आहे." "वय, ते बी मी करतो की. गावाकडं विहिरींच्या पाईपलाईनची लई कामं केलेली आहे ती मी." रघु म्हणाला. "तसं नाही, हे थोडं वेगळं आहे. हे इमारतींच्या बांधकामाचे पाईपलाईन असतील." "वय, ते बी करेल की मी." पुन्हा रघु उत्तरला. पर पगार किती मिळेल म्हणायचा?" त्यानं संकोचानं विचारलं. 9,500 म्हणाला आहे मित्र." रघुने आश्चर्याने पाहिले. त्याला 9,500 पगार खूप जास्त वाटत होता. दिवसाच्या मजुरीवर काम करणाऱ्या रघुला महिन्याला 9,500 पगार पहिल्यांदाच मिळणार होता. त्याने औपचारिकतेने मानेने होकार दिल्यासारखे केले. गप्पा मारत तिघेही रूममध्ये पोचले. पोचताच त्याने हातातल्या दोन्ही पिशव्या रूममध्ये ठेवल्या. आपली नजर तो सगळीकडे फिरवत ते बोलत होते. "इथे पलीकडेच त्याची इमारतीची साईट चालू आहे. हा घे पत्ता. तिथं जाऊन त्याची भेट घे आणि कामाला सुरुवात कर. बरं, मी निघतो आता." रामचंद्र एक कागद रघुच्या हातात टेकवून निघून गेला. अजूनही रघु आणि त्याचा मुलगा नवख्यासारखे इकडे तिकडे बघत होते. रूममध्ये पोहोचायला संध्याकाळचे 6:30-7 वाजले असतील. त्यानं रूम साफ करून घेतली. पिशवीतले कपडे काढले, शिदोरी काढली. बाहेरच्या नळाला हात पाय धुवून दोघेही जेवायला बसले. त्याला प्रवासामुळे दिवस कसा गेला कळले नाही. झोपायची तयारी झाली. कंटाळलेले दोघेजण एका गोधडीवर पडून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रघु रामचंद्राने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथं कामाची चौकशी केली. त्याचे काम चालू झाले. त्या दिवसापासूनच रघु नियमित कामावर जाऊ लागला. त्याच्या चाळीच्या बाजूलाच मोठे बांधकाम चालू होते. त्याचं काम त्याच्या खोलीपासून जवळ होतं. कामावरच्या लोकांशी त्याच्या ओळखी झाल्या. चौकशी करून मुलाला जवळच्याच शाळेत घातले. शाळा चांगली होती. सुशिक्षित लोकांची मुलं त्या शाळेत शिकत होती. दोघांचा स्वयंपाक करणे, मुलाचा डबा भरणे, त्याला शाळेत सोडणे, शाळेतून आणणे, कामावर जाणे, जेवून मुलाला झोपवणे, अशा प्रकारे त्याचा नित्य नियम सुरू झाला. कामातून तो पैसा कमवू लागला. असेच काही दिवस जाऊ लागले. अधेमध्येच त्याला बायकोची आठवणी, मनात काहूर दाटे. मध्येच मन कातर कातर व्हायचं. ते बेचैन असल्याचं कळायचं खरं. त्यातच आपण खूप काही गमावलंय याची जाणीवही व्हायची. आकाशात काळे ढग दाटावे तसा ऊर दाटून यायचा आणि मुलाशी बोलता बोलता आळवावरच्या पाण्याचा थेंब ओघळून जावा तसा एकाकी डोळ्यांतून अश्रू ओघळून जायचा आणि नकळत बायकोचे नाव ओठावर यायचे. बायकोची आठवण त्याची पाठ सोडत नव्हती. अशा शहरात कोण कुणाला जाणतं. इथं सगळे पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावत होते. तोही त्याचसाठी आला होता. बाजूला कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत होती. या जंगलात माणूस नावाचा स्वार्थी प्राणी राहत होता. घराच्या बाहेर पडलं की वाहनांच्या शर्यती, हॉर्नचा आवाज, गाड्यांचा धूर या सगळ्यात त्याचा जीव गुदमरत होता. पुन्हा गावाकडची ओढ लागायची. बायकोची उणीव जाणवायची. मुलाकडे बघून तो पुन्हा स्वतःचं सांत्वन करायचा. मुलाला मोठा साहेब बनवायचं स्वप्न उराशी बाळगून आलेला रघु सारखाच बेचैन असायचा. त्यासाठी पैसा तर लागणारच होता. विना पैशाचं काय मिळतं या दुनियेत?
1-2 महिने असेच निघून गेले. रघुची प्लंबिंगची कामं जोरात चालू होती. मुलगा चांगला शाळेत जाऊ लागला. रघुच्या हातात 1-2 पगार पडले. आता रघु मुलाला सुट्टीत फिरायला घेऊन जात, हॉटेलात जात असे, जत्रेत घेऊन जायचा, पाळण्यात बसवायचा, बागेत घेऊन जायचा. मुलगा बागेत बागडत असे, खेळत असे. जेव्हा मुलगा एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असे तेव्हा रघु तो हट्ट पूर्णही करीत असे. दोघे आईस्क्रीम, भेळ, जिलेबी खात असत. मुलगा आनंदाने हरकून जात असे. मुलगा शाळेतही चांगले यश मिळवू लागला. हे सर्व पाहून रघुचा आनंदही गगनात मावत नसे. त्याला रघुला आईचं तर प्रेम द्यायचं होतं आणि बापाचंही. मुलाचा डबा भरण्यापासून ते मुलाला शाळेतून आणण्यापर्यंत सर्व कामे रघुचा नित्यक्रम झाला होता. 7-8 महिने असेच निघून गेले. यातच रघुच्या मनाला एक रुखरुख लागली. एप्रिल महिन्याचे दिवस होते. चालू असलेल्या साईटचं बांधकाम काही दिवसात पूर्ण होणार होतं. चालू असलेल्या बांधकामाचं काम पूर्ण होताच बाकीच्या प्रोजेक्टची कामं चालू होणार होती. परंतु सरकारने नवीन बांधकामासाठी एक नवीन कायदा चालू केला. त्याचमुळे बिल्डरकडचे कायद्यात न बसणारे हातचे बऱ्यापैकी प्रोजेक्ट निसटले. ते सर्व प्रोजेक्ट कामं चालू व्हायला बराच काळ उलटणार होता. मग तोपर्यंत काय? काही दिवसातच आपल्या हाताला काम नाही या चिंतेनं रघुला ग्रासलं. काही दिवसात मुलाच्या शाळेचं 1 वर्ष पूर्ण होणार होतं. रघु दुसरं काही काम मिळतं का याचा शोध घेऊ लागला. वन फिरू लागला. भर दिवसा डोक्यावर उन्हाचा मारा असायचा. घराचे भाडे, महागाई, मुलाच्या शाळेचे पैसे, अशात पुण्यासारख्या शहराची सोबत. रघुची चिंता वाढली. तो पुन्हा रखमाचा भाऊ रामचंद्रकडे गेला. तिथूनही तो निराश होऊन परतला. गावातून बाहेर पडताना त्याला जी चिंता होती आज तसंच घडत होतं. परंतु इतक्या लवकर आपल्यावर असे संकट ओढवेल याची त्याला कल्पना नव्हती. पुण्यात आल्यानंतर काही दिवसातच त्याच्यावर बेरोजगारीचे दिवस आले आणि तो आर्थिक संकटात सापडला. साठवलेल्या पैशातून भाडे वगैरे भागत होतं, परंतु त्याला मुलाच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसा जमवायचा होता. नोकरीसाठी तो कामावरच्या लोकांबरोबर चौकशी करू लागला. त्याचे 1-2 महिने असेच काम शोधण्यात गेले. तो स्टेशनवर, बस स्टँडवर हमाली करू लागला. हमाली करता करता त्याची एका साहेबांशी ओळख झाली आणि एका हॉटेलमध्ये त्याला वेटरचं काम मिळालं. हॉटेल भलं होतं, त्यात लॉजिंगही होतं. बाजूलाच मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या. कंपन्यांमध्ये कामानिमित्त आलेली सुटाबुटातील लोक हॉटेलमध्ये मुक्कामासाठी असत. रघु पुन्हा पूर्वस्थितीवर आला. तो पुन्हा पैसा कमवू लागला. हाताला नवीन काम, नवीन मालक, नवीन कामगार, मित्र, सगळं मस्त चालू झालं. रघु घरी जाताना हॉटेलमधलं मुलासाठी काहीतरी खाऊ घेऊन जात असे. मुलगा आनंदाने हरखून जात असे. हॉटेलमध्ये त्याला नवीन नवीन पदार्थ माहिती झाले. तो ते शिकू लागला. ग्राहकांना चांगली सर्व्हिस देऊ लागला. टिपच्या रूपात तो एक्स्ट्रा पैसे कमवू लागला. त्याला कधी दिवस पाळीत तर कधी रात्रपाळीत काम करावं लागत होतं. त्यामुळे तो मुलालाही कामावर घेऊन जात असे आणि आज तो नेहमीप्रमाणे मुलाला घेऊन आला होता. रात्रीचे 11:30-12 वाजले असतील. कंटाळून आलेले सूर्यवंशी साहेब आपल्या घरी रात्रीचे जेवण करत होते. अचानक घरातला फोन खणाणला. मिसेस सूर्यवंशींनी फोन उचलला. हो, ते जेवताहेत. एवढंच बोलून साहेबांना फोन घ्यायला सांगितला. काहीतरी अर्जंट आहे म्हणे. हातातला घास ठेवून साहेबांनी फोन घेतला. काय काय सांगता? मी आलोच. हॅलो, हो निघतोच आहे. घाईघाईत शर्ट अडकवतच ते गाडीची चावी घेऊन बाहेर पडले. घरातून आवाज आला. अहो, या वेळेला जेवता जेवता कुठं चाललात? आलोच मी, म्हणत साहेबांनी बुलेटची किक मारली. गाडी पाषाणहून थेट येरवड्याच्या दिशेने निघून गेली. अंधारात दिसेनाशे झालेल्या गाडीकडे मिसेस सूर्यवंशी बघत दारातच उभ्या राहिल्या. हैदर रामवाडीकडे फरार झाल्याची बातमी करता साहेब गाडीवर रामवाडीच्या दिशेने गेले.
रामवाडीत एका हॉटेल शेजारी पोलिसांची फौज हैदरला पकडण्याचा प्लॅन करीत होती. हैदर तिथल्याच एका हॉटेलमध्ये लपल्याची आणि त्यानं एका मजल्याचा ताबा घेतल्याची बातमी मिळाली होती. त्याबरोबर त्यानं स्वतःसोबत पोलीस स्टेशनमधल्या काही बंदुकाही बरोबर आणल्याची बातमी होती. हॉटेल चांगलं 9 मजली होतं. हॉटेलमध्ये 1-2 कर्मचारी अडकले होते. बाकी सर्व हॉटेलचे ग्राहक बाहेर काढण्यात यश आलं होतं. घटनास्थळी साहेब पोहोचले. साहेब गाडी उभी करून आपल्या सहकारी मित्रांशी हैदर कोणत्या दिशेने गेल्याची विचारपूस करू लागले. चिडलेल्या अवस्थेत साहेबांनी त्यांना जाम खडसावले. मोठ्या मेहनतीने पकडलेला हैदर सुटलाच कसा? जर हैदर निसटला तर हे प्रशासनाचे किती मोठे नुकसान असेल याची साहेबांना जाणीव होती. हैदर हॉटेलच्या 7व्या किंवा 8व्या मजल्यावर होता याचा पोलिसांना अंदाज आला होता. तिथंच हॉटेलचे किचन होते, कारण पोलिसांनी खालचे 5-6 मजले चांगले पिंजून काढले होते. लिफ्ट बंद केल्या होत्या. हॉटेलला 2 जिने आणि 4 लिफ्ट होत्या. पोलीस बराच वेळ हैदरला पकडण्याचा प्लॅन आखत होते. खालून हैदरला स्पीकरने आवाज दिला जात होता. बराच वेळ असाच निघून गेला. हैदरकडून काही प्रतिक्रिया मिळत नाही हे कळल्यावर शेवटी सूर्यवंशी साहेबांनी एक अखेरचा प्लॅन आखला. पोलीस कर्मचाऱ्यांना समजावून सांगितलं, 2-3 पोलीस बंदुकांसह एका जिन्याने जातील आणि त्यातील एका जणाकडे वॉकी टॉकी असेल. तसेच वॉकी टॉकीसह काही पोलीस दुसऱ्या जिन्यानेही जातील आणि मी हॉटेलच्या मागच्या बाजूने खिडकीतून येईन. जितके शक्य होईल तितके क्रेनच्या सहाय्याने येतो आणि तिथून वरती पाईपवर चढून खिडकीतून 7व्या मजल्यापर्यंत पोहोचतो आणि तिथपासून एक खोली तपासत येतो. माझ्याकडेही वॉकी टॉकी असेल. तुमचे दोन्ही ग्रुप आणि मी एकाच वेळी एका खोलीत घुसलो पाहिजे, म्हणजे हैदरला निसटण्याचा मार्ग मिळणार नाही. परिस्थिती अगदी नाजूक झाली होती. ठरल्याप्रमाणे क्रेन बोलावण्यात आली. साहेब क्रेनमध्ये चढले. वेगवेगळ्या जिन्यातून पोलिसांचे दोन्ही ग्रुप हॉटेलमध्ये घुसत होते. सगळ्या पोलिसांकडे दक्षतेने घेतलेल्या पिस्तुला होत्या. प्रसंगावधान दाखवत पोलीस तितकी सावधगिरी दाखवत होते. हॉटेलच्या अर्ध्यातून साहेब खिडक्यांच्या लेंटलवरून पाईपवरून एकामागोमाग एका खिडकीत डोकावून पाहत होते. वॉकी टॉकीवरून दोन्ही ग्रुपला विचारलंही जात होतं. हैदर कोणत्याच रूममध्ये दिसत नसल्याची प्रतिक्रिया मिळत होती. असाच वेळ जात होता. साहेब आता खिडक्यावरून चालून थकले होते. अशा स्थितीत कोणाचं तरी तोंड दाबल्यावर जसा आवाज यावा तसा साहेबांना काहीतरी आवाज आला. साहेब आणखी सतर्क झाले. त्याने दोन्ही ग्रुपला संपर्क केला आणि आवाज आलेल्या रूमकडे वळायला सांगितलं. दोन्ही ग्रुपमधले सर्व पोलीस सतर्क झाले. हैदरने एका व्यक्तीचे हात बांधून त्याला एका हाताने पकडले होते. त्याच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं. हे चित्र जितकं परिस्थितीची दाहकता वाढवणारं होतं तितकंच नाजूकही होतं हे सूर्यवंशी साहेबांना जाणवलं. हैदरनं ब्लॅकमेलिंग चालू केलं. मुझे जाने दो, नहीं तो मैं इस आदमी को मार दूंगा. मुझे जाने दो, मुझे जाने दो. रूमच्या दरवाजात दोन्ही बाजूने आलेले पोलीस उभे होते आणि खिडकीत साहेब होते. हैदरला पळायला काहीच जागा नव्हती. साहेबांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली कर असं सांगून पाहिलं. तो मान्य करायला तयार नव्हता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीवही वाचला पाहिजे आणि हैदरही पकडला गेला पाहिजे. साहेब याचा विचार करीत होते. हैदर काही भलतं सलतं करायच्या आत पोलिसांच्या दोन्ही ग्रुपला बंदुका खाली टाकायला सांगितल्या. हैदर सावधगिरीने इकडे तिकडे पाहत होता. निसटण्याचा प्रयत्न करीत होता. पळण्याचा रस्ता शोधत होता. परिस्थिती गंभीर होती. साहेबांनीही आपलं पिस्तूल रूममध्ये टाकलं. हैदरने त्या निरागस व्यक्तीच्या डोक्याला पिस्तूल लावलेलं होतं. रुमालाने हाताला बांधलं होतं. त्याचं तोंडही त्यानं दाबलेलं होतं. तो त्याला ओढत पोलिसांना धमकावत दरवाजातून बाहेर निघाला. तो दरवाजातून बाहेर पडताच साहेब खिडकीतून उडी मारून हॉटेलमध्ये शिरले. जिन्यापर्यंत हैदरच्या मागोमाग एक एक पाऊल टाकत गेले. आता तो निसटणार. तेवढ्यात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच साहेबाने आपल्या पायाच्या मोज्यामध्ये असणारं छुपं पिस्तूल काढलं आणि हैदरवर गोळी झाडली. त्या झटपटीत हैदरने त्याचा आधार बनल्या हातातल्या व्यक्तीला समोर केलं आणि साहेबांची गोळी हैदर ऐवजी त्या व्यक्तीच्या छातीला भेदून गेली.
तो व्यक्ती जिन्यातील पायऱ्यांवर कोसळला. हैदरने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण जिन्याच्या वळणातच पोलिसांची भली मोठी फौज त्याला पकडण्यासाठी तयार होती. पुन्हा पोलिसांना स्वाधीन होण्याशिवाय हैदर समोर दुसरा कोणताच मार्ग उरलेला नव्हता. साहेब मात्र हताश होऊन त्याच जागी बसलेले होते. बाजूच्याच खोलीतून गोळीबाराच्या आवाजाने घाबरून उठलेला 4-5 वर्षाचा मुलगा हॉटेलच्या पॅसेजमध्ये आला. बाहेर त्याला नेहमीपेक्षा आज वेगळीच माणसं दिसत होती. तो अचानक रडायला लागला. क्षणभराच्या नीरव शांततेने सगळ्या हॉटेलमध्ये त्याच्याच रडण्याचा आवाज घुमत होता. त्याला समोर एक प्रेत दिसत होतं. ते प्रेत रघुचं होतं. आपला बाप रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे, काही हालचालही करत नाही, हे पाहून तो मुलगा आणखी मोठ्यानं रडायला लागला. हे सुन्न करणारं चित्र पाहून साहेब विचार करू लागले. काशीला जाऊनही न फिटणारे पाप आपल्या हातून घडल्याचं त्यांना जाणवलं. आपल्या पुढे रक्ताचा सडा, त्यात पोहणारं रघुचं प्रेत, त्यावर बसून टाहो फोडणारा रडणारा त्याचा मुलगा, आणि आपल्याकडून झालेला हा भयानक अपराध, या प्रायश्चित्ताच्या सागरात साहेब पुरते पुरते बुडून गेले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तर आलं होतं. त्यांना वाटलं समोरच्या मुलाचे अश्रू घ्यावेत आणि आपल्या डोळ्यावर सजवावेत. माझ्याकडून माफ न होण्याजोगा अपराध झाला आणि त्याचा भोग या तान्ह्या बाळाला मिळाला. माझ्या बंदुकीतून निघणाऱ्या गोळीने तो अनाहत झाला. हे माझे अश्रू आता मी कुठं लपवू आणि कसे थांबवू त्या बाळाचे अश्रू? हे प्रश्न त्यांचे मन त्यांना विचारत होते. तो बाळ आपल्या बापाला हलवून उठवत होता. त्याला आपला बाप काही उठत नाही याची जाणीव झाली हे ओळखताच तो आणखी मोठ्याने रडू लागला. साहेबांच्या डोळ्यांतून आणखी अश्रू ओघळू लागले. जड पावलांनी ते मुलापर्यंत गेले. त्यांनी मुलाला उचलून घेतलं. उठवा माझ्या बाबांना, उठवा त्यांना, असं म्हणत तो लहान मुलगा हाताने साहेबांच्या हात छातीवर मारत होता. या मुलाच्या प्रश्नांना काय उत्तरावे, काय सांगावं याला, विचार करत साहेब त्याला घेऊन तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांच्या घरी नीरव शांतता पसरलेली होती. आज राष्ट्रपतींच्या हस्ते साहेबांना पुरस्कार मिळणार होता. दिल्लीत कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली होती. हताश झालेले साहेब हाताची घडी घालून आपल्या घराच्या एका कोपऱ्यात उभे होते आणि मिसेस सूर्यवंशी एका कोपऱ्यात उभ्या होत्या. रघुचा मुलगा कट्ट्यावर रडत बसला होता. या दुःखामुळे साहेबांनी स्वतःला मिळणारा पुरस्कार नाकारला होता. आज ते पुरस्कार सोहळ्याला गैरहजर राहिले होते. ते पहाटेच्या विमानाने दिल्लीला गेले नव्हते. ज्या हाताने एका मुलाला अनाथ केलं, त्याच हाताने पुरस्कार कसा स्वीकारावा याची खंत त्यांना सारखी वाटत होती. आजपर्यंत त्यांना नोकरी करताना इतके अपराधी कधीच वाटले नव्हते, तितके आज वाटत होते. एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला, या पापाचे काय प्रायश्चित्त करावे याचा विचार करत ते सारखे बेचैन दिसत होते, दुःखी दिसत होते. साहेब मुलाजवळ गेले. माझ्या हातून एक पाप घडलंय बाळा. तुझा बाबा माझ्या हातून देवाघरी गेलाय. मला माफ कर, मला माफ कर बाळा. भरल्या डोळ्यांनी साहेबांनी त्याच्यासमोर हात जोडले. खूप दिवस झाले, माझी आई पण देवाघरी गेली आहे, अजून आली नाही, आणि आता बाबा गेलाय. मग आता मलाही तुम्ही देवाघरी पाठवा ना. साहेबांनी त्याच्या गालावर हात फिरवला आणि आपल्या दाटलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. साहेबांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारले, तुझं नाव काय? नाव काय बाळा तुझं? शौर्य. तो रडतच उत्तरला. काय? शौर्य. त्यानं होकारार्थी मान डोलावली आणि साहेबांच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळून गेलं. तिकडे दिल्लीत शौर्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी सूर्यवंशी साहेबांचं नाव पुकारलं जात होतं. टीव्हीवर चित्र झळकत होतं आणि शौर्य, आजपासून हेच तुझं घर, आणि आम्ही तुझे आई बाबा.
मी तुला खूप खूप शाळा शिकवीन हं? तुला जीवापाड जपीन, मोठा साहेब करीन. साहेबांमध्ये तो आपल्या बाबांना शोधू लागला आणि साहेबाच्या गळ्यात पडून आणखी रडू लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.